आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबतचा आपला प्रवास छान झालेलाच आहे आणि सगळ्या आपल्या बॅच मधले सगळ्यात छोटे सदस्य, ऊर्जावान सदस्य बघूया बरं. खरं तर आपण कोणी आवाजच ऐकला नव्हता कधी मध्ये-मध्ये. मध्ये बोलणं नाही, काही नाही, सगळं ऐकूनच घेतलं त्यांनी. बघू आता यांनी काय शिकलेत तर. माईक सुरू कर. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा परिचय नमस्ते द्या. सर. मी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर इथून बोलतोय. आमच्या हं, आईने मला जोडून दिलं. मी रेकी शिकण्याचं कारण माझं अभ्यासावर लक्ष लागत नव्हतं आणि रेकीमुळे जे जे भेटले ते खूप महत्वाचं आहे आणि युनिव्हर्सला पण धन्यवाद मोजलो. युनिव्हर्स कडे काहीतरी मागितलं की ते पूर्ण झाल्याशिवाय पूर्णच होतं, असं की अर्धवट होत नाही. आणि मला तसे काय आजार बिजार नाहीत, परंतु अभ्यासाच्या ह्याच्यातून मी हे केलं, रेकी शिकण्याचा हे केलं. हं, हं. छान. अच्छा, मग फरक वाटला का ज्योतिबा आपल्याला हो अभ्यासामध्ये किंवा आपण हो म्हणतो ना हो हो. एकाग्रतेमध्ये? आ- एकाग्रतेमध्ये खूप असं शांत वाटतं. मेडिटेशन हं, झाल्यामुळे तर असं फ्रेश वाटतं हं. आणि पेपराला जाताना सुद्धा तेवढं काय वाटत नाही. पेपर झाले का मधल्या काळात? झाली झाली. अच्छा, अच्छा. छान. बरं, मग तुम्ही कोणाला रेकी दिली? ऊर्जा दिली? मम्मी. मम्मीला. काय म्हणे मग? छान वाटतंय. ओके. छान वाटतंय, असं ऊर्जावान वाटतंय. हां. अभ्यास हा उद्दिष्ट होतो ज्योतिबा. पण मग या सर्व 3 महिन्या आपल्या 1.5 महिन्याच्या प्रवासामध्ये 3rd डिग्री पर्यंत काय आवडलं? कुठलं सेशन आवडलं? अं, तसं काय सांगू शकत नाही. कोणतंच नाही आवडलं का मग? असं सर्वात नाही नाही, सर्वच चांगली होती. ओके. असं एकालाच हे करून चालत नाही. बरं, बरं, बरं. खूप छान. बरं ज्योतिबा, जर आपल्याला स्वतःला ॲज एक स्टुडंट म्हणून फायदा वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना काय सांगाल? रेकी शिकणं हे गरजेचंच आहे, असं माझ्या मते तरी मी सांगू शकतो. का? अ, त्यामुळे त्यामुळे आपल्याला खूप फायदे आहेत. आतापासूनच आपण शार्प डोकं होऊ शकतं आणि एकाग्रता वाढते, कॉन्फिडन्स यासारखे आपल्याला हे होतं. हा बदल स्वतःमध्ये झाला का पण ज्योतिबा? हो. झाला. कारण कसं असते ना, अ, आपला परिचय नाहीये अगोदरचा आणि बाबा हं. नेमकं ज्योतिबाचा अभ्यास कसा आहे हे मला माहिती नाही. आहे ना? हं. त्यामुळे ज्योतिबा स्वतःच सांगेल, की किती फरक झाला आहे, की एका तासाचा अभ्यास 45 मिनिटात होतो, की अर्ध्या तासात होतो. नेमकं काय? पहिला माझा अभ्यास जरा होतच नव्हता. आता थोडा थोडा तरी होत चाललाय. ओके. अजून होणार असं अपेक्षा आहे. नक्कीच, नक्कीच. आपलं 2nd डिग्री, 3rd डिग्री, 1st डिग्री हळू-हळू मेडिटेशन सुरू ठेवा. एक पाढे जे म्हणतात ना ज्योतिबा, एक वेळ वाचलं की जसंच्या तसं लक्षात येते, असंही होऊ शकते. असंही होतं. ओके? हां. आणि आता छान मेडिटेशन करत राहा आणि मस्त खूप शैक्षणिक प्रगती करा. ओके? खूप खूप शुभेच्छा. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. थँक यू, आत्मा थँक नमस्ते यू, सर्वांना. थँक यू. थँक यू युनिव्हर्स. दीपाली. आत्मा नमस्ते मॅडम. मी आत्मा दीपाली नमस्ते. दत्तात्रय. दीपाली दत्तात्रय पावशे, सातारावरून आहे मॅडम मी. आणि मला हा मार्गदर्शन म्हणजे माझ्या बहिणीच्या मैत्रिणीने दाखवला, पद्मा यादव. तिनं हं, केले सेशन आपले सगळे तुमचे. हं. तिच्याकडनं मला कळालं की तिनं फ्री सेशन पाठवलेला रविवारचा तुमचा. तो एकदा मी हे केलेला, जॉईन केलेला. की काय बघू तर म्हणलो. काय रेकी हा माझ्यासाठी नवीन विषय होता. म्हणजे हं. मेडिटेशन म्हणजे मला काय वाटलं नुसतं आपल्या चक्रांवर शांतता स्थिर करण्यासाठी एवढंच. मला बाकीचं ह्यातलं काही ज्ञान नव्हतं. रेकी, सिम्बॉल वगैरे हे नवीन होतं माझ्यासाठी मॅडम. तर करत करत गेले सुरुवात केल्यापासून थोडा जरा त्रास झाला. चांगली गोष्ट शिकताना आपल्याला थोडा त्रास होतोच.
20 फेब्रुवारीला जॉईन केलं तर 22 फेब्रुवारी माझ्या भाजीचं लग्न पण होतं. त्यातनं मी ती रिक्षा घेतली, करायचं आता काय होईल ते होईल. नवीन काय तर आपल्या समोर युनिव्हर्सनं आणलेलं आहे ते करायचं म्हणलं. ही जिद्द होतीच माझ्याकडे काय तर. आणि तिने एक मार्गदर्शन चांगलं दिला पद्माना पण, की दीदी तू कर हे, तुझ्यासाठी हे चांगलं आहे. आणि मी हे करण्यासाठी एक माझं एक हे होतं मॅडम, की मी ह्याला का जॉईन झाली. एक थोडा तर मला शिक्षण कमी झालं ते मला पूर्ण करायचंय माझं, की नवऱ्याचा सपोर्ट आहे आता इकडं. जरा माहेरी नव्हता, माझी थोडी परिस्थिती नव्हती म्हणून. आणि एक अजून एक गोष्ट आहे की माझ्या आई वडिलांचं घर, की 10 वर्ष झालं मी त्याच्या माग आहे, की आमच्या मिस्टरांचा सपोर्ट आहे की ते करायचंय. तर काही ना काही तर प्रॉब्लेम यायला लागल्यात. बाकी सगळ्या आमच्या गोष्टी आम्ही म्हणजे पूर्ण केल्यात सद्गुरूंच्या कृपेनं. मी बैठकीला पण जाते सद्गुरूंच्या, त्यामुळं छान. त्या पूर्ण झाल्या. मुली झाल्या 2 वेळानं झाल्या, खरं झाल्या व्यवस्थित छानपैकी. म्हणजे ती ब्रह्मांड ऊर्जा मला आहे की सतत आपण सातत्य ठेवलं, की इच्छाशक्ती प्रबळ ठेवली, की त्या गोष्टी सक्सेस होतात. नुसतं ह्या 2च गोष्टी माझ्याकडनं थोड्या अर्ध्या अर्ध्या म्हणजे पूर्ण होत नाहीये म्हणजे ह्याला जॉईन होण्यासाठी. तर आता आपला हा सेशन मिळाल्यापासून आता एक आत्मविश्वास वाढलाय, की ह्या रेकीमुळं आणि आपली ही शक्ती तुम्ही मला जागृत करून दाखवली आम्हाला सगळ्यांनाच, की हं. त्यातनं मला वाटतंय 100% की हे आता मी जे टार्गेट घेतले हातात आई वडिलांचं आणि माझ्या शिक्षणात ते पूर्ण करण्याचं पूर्ण झालंयच मॅडम आता ते. आणि एक दुसरा रिझल्ट, की मला शारीरिक प्रॉब्लेम पण जास्त होते मॅडम. पीसीओडीचा प्रॉब्लेम होता, अनियमित पाळी होती, मुली वेळानं झाल्या. 8 वर्ष लग्नानंतर 8व्या वर्षानंतर 9व्या वर्षी मुलगी झाली. म्हणजे की असं वाटलं की मला आता त्रास संपला. मेडिटेट म्हणजे मेडिटेट सॉरी औषध गोळ्या मला मिळाल्या सर मॅडम लग्न झाल्यापासून चालू आहेत मला. हं. की रेग्युलर एमसी वगैरे नाही त्यामुळे काही 10 वर्ष मी घेतले. आता असं वाटलं की मुलगी झाली की औषधं बंद होतील माझी. तर शुगरचा प्रॉब्लेम आला की टेन्शन की बाळ कसं होईल म्हणून. तो शुगरचा प्रॉब्लेम. त्यातनं दुसरी डिलिव्हरी 7 वर्षानंतर झाली. ते क्रिटिकल होती की गॅरंटी दिली नव्हती सरांनी, की डॉक्टर म्हणले की शुगरमध्ये दुसरा चान्स घ्यायचा नाही, तरी तुम्ही हा घेतलाय. 8व्या महिन्यात झाली. खरं ब्रह्मांडाची एवढी इच्छाशक्ती आणि माझा सद्गुरूंवर जास्त विश्वास होता मॅडम, की त्यातनं पण मी बाहेर पडली मार्ग. दर्शन सद्गुरूंनी मला हे दिलं. माझ्या 2 मुलींची पण नावं सांगते मॅडम, कारण की ते नवसानं सद्गुरूंची कृपा. मी थोरल्या मुलगीचं नाव कृपा ठेवले आणि दुसऱ्या मुलगीचं नाव भक्ती ठेवले. हं. माझ्या घरात हे 2 ब्रह्मांडांना एक इच्छाशक्ती देवी पाठवली माझ्या घरी माझं छान, रक्षण छान. करण्यासाठी. काय कुठलाही प्रॉब्लेम आला की आम्ही जरी अडचणीत आलो तरी पटकन बाहेर पडतोय. हं. आणि ही आता तुमच्याने जरा ऊर्जा ह्यात जर भरीतभर मिळाली तर 200% आम्ही सक्सेसफुल जगाला पण थोडं मदत करून मार्गदर्शन करायची अशी इच्छाशक्ती आहे. की आपला जन्म असाच आला की असंच नाही मरून जायचं आपण. थोडं आपलं धरती मातेचं पण आपल्याकडं काहीतरी असतं ना देणं घेणं, समाजाचं असतं. तर आता हे मला तुमच्याकडनं कळालं की थोडं आपल्याकडनं हे सक्सेसफुल होणार, की आपली इच्छाशक्ती आहे. तर हे जर शिकलं आपण अभ्यास तुमच्याकडनं, तर हे मला करायचं आहे. आणि मग माझ्या शरीरावर एक चांगला परिणाम झाला मॅडम. 10 वर्ष मग मी सप्लिमेंट घेत होतो मॅडम, कारण की पहिल्या हे मेडिसिन घेऊन घेऊन माझे शरीर कमकवत झालं नंतर 2 डिलिव्हरी नंतर, की वाताचा प्रॉब्लेम मला नुसतं कमरेच्या खालनच, मांड्या, गुडघे, पिंढऱ्या, की मला मांडी घालून बसता येते, खरं जास्त वेळ बसू शकत नाही मी. जर फरशीवर उभं राहिलं तर वात येतोय, की पाय असे ठसठसतात माझे मॅडम, दुखायला लागतात लगेच. माहितीये का, जास्त वेळ कुठलंही काम केलं तर लगेच मांडीच्या खालचाच भाग भरून येतो पूर्णपणे, कमरेच्या खालचा मॅडम. आता काय आणि परिस्थिती आहे? आता मॅडम मी काय केलं, मी 10 वर्ष जे मेडिसिन हे घेत होतो, सप्लिमेंट घेत होतो. त्याच्यासाठी तर त्यांना मला बरं वाटायचं, छान वाटायचं, की तर कमी व्हायचं, जरा दुखणं कमी व्हायचं. आता हे 2 महिने मी सेशन आपलं चालू केल्यापासून मी अजिबात घेतलेलं नसतं. मी शुगरची गोळी घेते. खरं मी हं. सप्लिमेंट घेतलं नाही ह्या 2 महिन्यात. तर माझं बरं. पूर्ण ह्या मेडिटेशननं आपले शक्तिपाठ वगैरे दुसरा सेकंडचा मला मिळाला ना, त्यानंतर हळू एकदम म्हणजे पाय हलके झाले. की दुखणं हं. जे होतं असं मुंगीसारखं टोचत होतं आतल्यात, ते पूर्णपणे मॅडम माझं थांबले. 100% म्हणजे तो वातावरण म्हणा ना, तर हे पायांचं दुखणं पूर्णपणे निघून गेले. आणि मला ओके. आता 2 मुली तर वेळाने झाल्यात. आता मला विजय शुगरवर मिळवायचा आहे मॅडम. लहान वयात शुगर झाली, मुलींना लक्ष देऊन मला चांगलं मोठं करायचंय, काय तर चांगलं करायचं त्यांच्यासाठी. केवढी त्यासाठी गोळी घेता? अ, गोळी घेता? अ, गोळ्या 2 आहेत मॅडम. सकाळी मला जेवताना आणि संध्याकाळी आणि नाश्त्याची 3 गोळ्या आहेत शुगरच्या. बरं. हां, मग गेल्या महिन्यात पण मी शुगर टेस्ट केली, तर माझी 250 शुगर यायची, तर ती 75 कमी आली. 175 आली मॅडम. 75 कमी आली. म्हणजे 250 होती छान. तुमचं सेशन करायच्या आधी आणि हं. नंतर तुमच्या सेशन नंतर मी महिन्यानं चेक केली, तर ती 175 आली मॅडम. म्हणजे बरं. 75 ती आपल्याला कमी आली. किती पाहिजे आपल्याला? नॉर्मल मॅडम, जी शरीराला आपल्या गरज आहे. 100, केवढी? 120. 100, 120. ओके. हं. जवळपास येणार. आलोय आपण त्याच्या. हां. येणार. हो ना? हं. हां. काय वाटते सख्यांनो? होईल का? हो, हो. 100%. ओके. बाकी सगळे सांगतात तो फिर हो जाएगा.
हा ना, त्याच्यावरती मला मात करायचं आहे मॅडम. आता जर मी 10 वर्षाचं हे दुखणं होतं, पायाचं वगैरे वात येणं म्हणा, मुंग्या येणं, ठसठसणं, जास्त वेळ उभं राहून काम जर केलं तर हे होतं. तर मी 2 महिने सप्लिमेंट मॅडम घेतलं ना, मी घेऊन फिरायची. कुठं पण गेलं तर मी सप्लिमेंट घेऊन जायची. की त्या गोळ्या मला घ्यायला लागायच्या सप्लिमेंट. सप्लिमेंट घेतलं की मी ओके. तर मी ह्या 2 महिन्यात घेतलं नाही मॅडम. शाबासकी द्या पहिले स्वतःला आणि हा. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेचे मनापासून धन्यवाद म्हणा. आणि ओके. ह्यातनं पण अजून एक गोष्ट मॅडम, की तुळजापूरला आम्ही गेलो नव्हतो. बरेच वर्ष मी नवस केला आणि म्हणजे विसरून गेल्यासारखं झालं. त्यात हा माझा नवस यात सेशनमध्ये पूर्ण झाला. की तुमची ऊर्जा घेऊन गेलं. मला एक भीती बसलेली मनात, की 12 वर्षानंतर आपण जातोय. काय होईल का? की त्याच्या आधी आम्ही जेव्हा गेलो होतो, तर थोडी एक वाईट गोष्ट घडली होती. त्यानंतर आमची इच्छा नाही झाली, की देवीला जायची. की तिकडनं आल्यानंतर असं झालं वगैरे म्हणून. थोडंसं मनाला लागतं ना, ह्याचं त्याला आपण जरा जॉईन करतो. त्यानंतर मग मुली झाल्या, जायचं, जायचं, लहान आहेत, लहान आहेत, ते राहून गेलं. मग थोडंसं आता नवीन घर बांधल्यानंतर थोडासा त्रासदायक. मग जरा तिने सांगितले, की बाबा एवढं सगळं तुमचं चांगलं झाले, लक्ष्मी तुमच्या घरात आल्यात, की तुम्ही तुळजाभवानीलाच विसरला. आणि एक थोडी बर. मनात भीती होती माझ्या, की काय होईल का काय, असं थोडंसं जाणवत होतं. मी ती पण कल्पना तुम्ही तुमच्याकडे, तर सुरक्षित कल्पना गेले मॅडम. मस्त. एकदम टवटवीत गेले आणि टवटवीत आले त्या दिवशी आहे ना. हा, मस्त नाही मजा झाली. तुमच्याकडे त्या कल्पना केसरकर आहेत ना पुण्यातल्या, त्या शिकल्यात बघा टॅरो कार्ड. हं, त्यांच्याकडे आम्ही टॅरो कार्डची कार्ड काढली होती, की मला जायचंय देवीला, हं, इच्छाशक्ती. फेब्रुवारी महिन्यात तुमचं सेशन चालू करायच्या आधी. तर त्या म्हणल्या, हं, आता ह्या महिन्यात तर तुम्ही जाऊ नका, थोडासा त्रासदायक. आणि त्या महिन्यात मला खूप त्रास झाला रेकी. हं, मग मी रेकीला जॉईन झाल्यानंतर ही ऊर्जा घेतली. नंतर मी टॅरो कार्ड काढले नाही त्यांच्याकडे. त्या म्हणल्या थोडे दिवस हा वेळ जाऊ दे म्हणल्या, नंतर जावा. मग हं. मार्चच्या महिन्यात, गेल्या महिन्यात मी गेले. तुमचं मेडिटेशन घेतलं, गाडीला पण दिलं मेडिटेशन. उत्तमाचा प्रवास झाला, अभिषेक वगैरे पण खूप छान झाला. म्हणजे एनर्जी फुल होती सगळ्यांची आमची. गुड. आणि दर्शन पण छान झालं. म्हणजे हे मेडिटेशन करून गेल्यामुळं व्यवस्थित प्रवास पण छान झाला. ओके. आणि मिस्टरांना पण मी थोडंसं रेकी वगैरे दिली. आणि 100% तर ते मला सपोर्ट करतात. आता 200% आहे मॅडम, वाढले. 100 चे 200 कसे होतात आम्हाला कळत नाही. तुम्हाला म्हणजे कळली बस डबल झालं. डबल मॅडम, मी सांगाल ते मला, तू शिक, तुला काय तर संधी दिल्या देवानं. आणि त्यांनी सपोर्ट केला. आता टॅरो कार्डचं पण तुम्हाला मी बोलले होते, की थोडंसं मागं पण मला चान्स होता, तेव्हा मला म्हणले नको, दुसऱ्यांना काय पण सांगितलं की थोडा त्रास होतो भविष्यात, त्यांनी सांगितल्यानंतर. मग त्यांना मी तुम्ही सांगितलं ते पटवून सांगितलं. अहो ते कसं, साधना घेतली तर ते आपण केलं तर ते चांगलं आहे म्हणून. हं, तर मला म्हणले तुला आवड आहे ना तशी, तर मग घे. मग त्यांनी सपोर्ट दिला फुल. म्हणले कर म्हणले तू. खूप सुंदर. येस. हम्म. आता थँक यू ना ह्यातनं मॅडम मला युनिव्हर्सचे. ना, काहीतरी छान जोडलं. म्हणजे कमवायचंय चांगलंच काहीतरी व्यवस्थित. म्हणजे म्हणजे लहानपणापासून शिक्षणाची आवड होती, ती मिळाली नाही मला घरात माझ्या माहेरी. तर आता इथं मिळाले ना. आणि आता ह्यातनं तुम्ही तुमची जर बघा, संधी. ऐका, हा. तुम्ही आता ग्रँड मास्टर, रेकी ग्रँड मास्टर होत आहात. पहिली एक हा. गोष्ट. दुसरं असं, की तुम्ही आता टॅरो रीडर्स होत आहात. ओके. हा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, की शैक्षणिक क्षेत्र, शाळेमधूनही मला डिग्री हवी आहे, तर ती पण मिळणार. बिनधोक राहा. हा. ओके? हो, हो. तो विश्वास वाढलाय, की आता कुठली पण ते गोष्ट पण होती होणार. सक्सेसफुल होणारच. की आपण काय तर दुसरं काय तर करतोय. ह्यातनं येस. हे सक्सेसफुल होणार. हे रेकी थँक यू. मॅडम. थँक यू दीपाली. खूप सांगाल तेवढं धन्यवाद. मॅडम कमी आहे. आणि तुमचे पण थँक्यू, धन्यवाद मॅडम. आणि हे सगळं करत असल्यापासून सगळी ऊर्जा अजून वाढलेली आहे. घरात पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे मॅडम. कारण की नवीन मुलात घर लवकर, आम्ही जरा कमी वयातच हे सगळे सक्सेसफुल झाल्यामुळं थोडं बाहेरची वाईट शक्ती म्हणतो ना, वाईट नजर, ती थोडी आम्हाला जरा त्रासदायक देत होती. आणि आता हे चालू केल्यापासून थोडंसं एकदम प्रसन्न झाले म्हणजे व्यवस्थित मॅडम. आणि खूप तुम्हाला आय सुंदर. लव्ह यू मॅडम. सगळे आपण आपल्या ह्यांना म्हणतो असं, की मी तुम्हाला आय लव्ह यू म्हणणार मॅडम. थँक्यू तुमचे. तर तुम्ही तुमच्या मुलींना काय ऊर्जा दिली आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवला? हा, त्याबद्दल मुलींना पण तुम्ही आम्हाला मॅडम. कधीच बोलल्या नाही. हां. हा, मुलींना म्हणजे मी माझ्या मुलीला आता गुरुकुलचं ऍडमिशन घेतलं. तिचं जरा नाही वय चाललेलं, खरं मी माझ्या हिमतीवर घेतलं, की आम्हाला नाही योग्य वेळात शिक्षण चांगलं मिळालं. तर तुम्हाला वडील आपले करतात ना, तर तुम्ही हे घ्यायचं. ती नाही वय करत होती. तर आम्ही तिला रेकी दिली फर्स्ट. आता 16 तारखेलाच मी तिला दिलं, की तुझा दिवस चांगला केलाय. म्हणजे माझं मीच घरी केलेलं. आणि तू हसतच येणार, की आई तू निर्णय घेतला असं चांगला घेतलायस, मला चांगला वाटलाय. आणि तसंच झालं मॅडम. ती शाळेतनं जेव्हा आली घरी, की आई मला आवडलं, मला ऍक्टिव्हिटी आहेत, हे आहे, ते आहे. आणि खुश आहे मॅडम माझी मुलगी. मस्त. थोरली मुलगी. हा. खूप सुंदर. छोटीचा जरा दंगा चालू आहे. तिला मी काय अजून रेकी वगैरे दिली नाही. छोटी आहे त्यामुळं तिचा दंगा. आता मी हळूहळू थोडंसं माझ्यावर मी केलं पहिला, की मला किती फरक पडतोय. मग माझ्या मुलीला केलं, मिस्टरांना केलं. आता बारकीला करणार आहे. कारण की ती थोडासा त्रास देते मला जरा असं मेडिटेशन वगैरे करताना. तरी मिस्टर माझे तिला घेऊन जातात 8 वाजता. आणि 9 वाजता घेऊन येतात फिरवून फिरवून, की तुझं सेशन चांगलं होऊ दे म्हणून. सासूबाईच्या लेकरांना चिंता असते, की हे घरची एक आपल्या जोडीदारामध्ये बदल झाला, की बऱ्याच गोष्टी शांत होतात. ते घेऊन हा. जातात लेकरं. हा. हा. खूप सुंदर दीपाली. अगदी आनंदी आनंद सर्वीकडे. हा. आणि
तिला पण ऊर्जा द्या छान. प्रत्येकाला हो पॉवर बॉल, पिरॅमिड आपले भरपूर प्रोटोकॉल आहेत. त्यामधला मला आवडला ओके. असं नाहीये की इथं कोणती देऊ, तिथं कोणती देऊ. जी तुम्हाला हा आवडेल त्यावर प्रयोग त्यावर त्या त्या गोष्टीचा आपण हम्म असं म्हणूया तो प्रोटोकॉल करा आणि हा लागा कामाला. ओके. हो हो. चला आणि खूप काल धन्यवाद. जिजाबाईंचं पण काल बोलल्या ना त्या, की मी मेडिटेशन करत होतो. मी पण मॅडम युट्यूब मधले बघून ना योग निद्रा वगैरे करायची. आणि एक गुरु पाहिजे. त्या काल बोलल्या की गुरुशिवाय मार्गदर्शन मिळत नाही. नुसतं युट्यूबवरचे बघायचे आणि आपण करायचं. मग हे काय केलंय आपण? नुसतं जरा शांतता वाटायची आपल्या शरीराला वगैरे मनाला. तर आपलं परत तर हे जर गुरु असेल तर त्याला योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळत्या मेडिटेशनला. आणि तुमचे तिन्ही पण मेडिटेशन खूप छान आहेत मॅडम. की मला म्हणजे भारी वाटते केले की असं एकदम खुश होतोय माझं शरीर. हे पण म्हणतात मेडिटेशन करून आली, चेहऱ्यावर ग्लो आलाय तुझ्या. बस त्यांनी म्हटलं म्हणजे झालं बस. हा एवढीच तर एक अपेक्षा आहे. आहे की नाही बरं? हो हो. हां. आणि हम्म. दीपाली काहीतरी विचारत होते मी. हां, आता तुम्ही सगळं म्हटलं ना, की मी अगोदरही ध्यान करायचे. नक्कीच हा सद्गुरूंची ऊर्जा आहेच. हम्म त्यांच्याकडूनच आपण ऊर्जा घेत आहे. ही पण ऊर्जा गुरूंची, हा सद्गुरूंची, देवी-देवतांची एकच. पण हो हो. अगोदर जी ध्यान करत होतो, सद्गुरूंच्या बैठकीला जात होतो, हम्म तिथे एक वेगळी ऊर्जा आणि तिथे ध्यान लागतं आपलं. हो बरोबर हो ना? ती हो ध्यान तेव्हाचं ध्यान आणि आता रेकी शिकत असताना सद्गुरूंच्या बैठकीमध्ये गेल्यानंतर लागलेलं ध्यान यामध्ये हा फरक वाटला का तुम्हाला? हो हो मॅडम. काय व्हायचं, आमचं सद्गुरूंची बैठक म्हणजे 3 तासाची. तिथनं जाऊन आलो ना आपलं निरोपणाचं वगैरे आपण श्रवण करून आलं की हा तेवढं 2 दिवस बरं वाटायचं. आणि दोन दिवसानंतर आपली लेवल शरीराची परत घसरायची. म्हणजे आपण थोडंसं त्यातनं बाजूला पडायचं. हां, की चौथ्या दिवशी 5व्या दिवशी लो व्हायचं आपलं. म्हणजे बैठकीला हं, गेलं की 2-3 दिवस ठीक. तसं हं. आता आपलं कसं मेडिटेशन रोज जर आपण करत राहिलो तर त्याचा फरक वेगळाच पडतोय मॅडम. की आपण बरोबर. म्हणजे फ्रेश राहतोय. आता तुम्हाला मी बोलले, मी आमच्या घरात 2 लग्न आहेत. मला इकडं पण जायलंय. पुतण्याचं पण लग्न ठरलंय, तिकडं पण जाते. बहिणीच्या मुलीचं ठरलंय, तिकडे पण जाते. दोन्हीकडचा बॅलन्स चालून घरातला आवरून एकदम फ्रेश, म्हणजे कंटाळा आलाय, थकलोय असं होत नाही. की हं. सकाळ सकाळची मेडिटेशन मी करूनच जाते म्हणजे बहुत बाहेर पण. बढिया. आणि हा सर्वांना मला एवढं सांगायचं आहे, की आपण सद्गुरूंसोबत जुडलेलो आहे. हा अजून दीपाली ताईंना तो अनुभव घेता आला नाही. पण मला असं म्हणायचं आहे, की अगोदरचं ध्यान गुरूंसोबतचं, सद्गुरूंसोबतचं हम्म ते वेगळं. नक्कीच ऊर्जा होतीच. पण आपण हा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर जेव्हा आपण आपल्या गुरूंच्या बैठकीमध्ये ध्यान करतो ना, त्या ध्यानाची एनर्जी लेव्हल वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणात हम्म ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता आपल्यामध्ये प्राप्त झालेली आहे. हे अनुभव करा आता हळू-हळू. हा ओके. हा म्हणजे मी असं म्हणत असते नेहमी, की या दिव्य ऊर्जेसोबत जुडल्यानंतर मंदिरामध्ये गेल्यानंतरची ऊर्जा तुम्हाला वेगळी अनुभवता येईल. बैठकीमध्ये गेल्यानंतरची अधिक मोठ्या प्रमाणातील ऊर्जा तुम्हाला अनुभवता येईल. कारण हम्म आपला अँटिना छान काम करायला लागलेला आहे आणि जास्त हम्म सिग्नल कॅच करायला लागलेला आहे. ओके. हा अनुभव घ्या. नंतर मला सांगा. ओके. हम्म. खूप धन्यवाद दीपाली. अंतर्मनापासून धन्यवाद. खूप थँक्यू धन्यवाद. मॅडम. थँक्यू आणि ज्योतिबा थँक्यू. तुम्ही सुद्धा नेक्स्ट बॅच विद्यार्थ्यांची होईल त्यामध्ये सुद्धा बसा. ओके. नक्कीच एक अपेक्षा असेल की 4 मित्रांसह बसा. पण विद्यार्थ्यांच्या स्पेशल बॅचमध्ये सुद्धा तुम्हाला एनर्जी एक्सचेंज परत न भरता बसण्याची संधी मिळणार. कारण तुम्ही विद्यार्थी आहात. ओके. थँक यू. आत्मा नमस्ते.